कळवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार यांच्या प्रयत्नांतून कळवण बस स्थानकाला आदिवासी उपाययोजनेतून कळवण बस स्थानकाचं नूतनीकरण आणि वाहनतळाचं काँक्रिटीकरण करण्यासाठी 7,95,00,000 रुपयांचा निधी मंजूर झालाय। यामुळे आदिवासी दुर्गम भागातील कळवण बस स्थानकाला झळाळी मिळणार आहे। आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा पार पडलाय। यावेळी कळवण सुरगाण्याचे आमदार नितीन पवार, आमदार नरहरी झिरवाळ, आमदार दिलीप बनकर, श्री गणेश कन्स्ट्रक्शनचे मोतीराम पगार, साहिल पगार यांच्या उपस्थितीमध्ये हा भूमिपूजन सोहळा पार पडलाय। यावेळी एसटी महामंडळाचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच कळवण तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी धनंजय बोरसे, कळवण, नाशिक।